तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि हा दिवस 8वा आहे. तर लेट्स आता आम्ही चाललो आहे घोडग्यात. तर का चाललो आहे ते तुम्हाला पूर्ण बघायला लागेल ब्लॉग. आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर पुन्हा सबस्क्राईब करा. 3000 सबस्क्राईबर टार्गेट आहे. तर लेट्सची आता काय भरपूर काय घ्यायचं आहे बाजारात. तर लेट्सची तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, मजा येणार आहे. आणि माझ्यासोबत आहे बघा दादले आहे आणि आपण नाना घरात बसून असतो फक्त. ही जागा कोणाला आठवते का बोला? जर जो पण म्हणजे सांगेल नाही ह्या जागेचं रहस्य आम्ही काय म्हणजे पहिला केलेलं काय. तर आम्ही चाललो मेन म्हणजे पाय धुवायला. पायला म्हणजे चिखलाने भिजले होते, घाण झाले होते, त्यामुळे आता पाय धुणार आहे आणि मग डायरेक्ट बाजारात. गावावरसून म्हणजे मुंबईपासून आहे ना, होय भरपूर काय काय चेंज झालं. हो ह्या म्हणजे सायकल चढवायचं ना आपण, तर चढायची नाही सायकल. चढाव काढले नाही. हा मग तेच ब्रिज झाला ना, त्यामुळे त्यासाठी वाट केली होती. अच्छा येऊ आलो. हां पण सायकल ह्या रोडवरून चढायचीच नाही. अशी व्हिडिओ बनवून घेतात आणि नंतर मग व्हिडिओ चालू असता बोलतो. ते माहिती आहे, ते मिनी ब्लॉगला होतो. पण जे आपण स्टार्टिंगला हे करतो मिनी ब्लॉगला जाम टाइम लागतो. पण तेव्हा घरी जावा, परत एडिट करा. उलट डे कंटाळा. एवढं काय गेलो शेअर करू ना. हां मग चालत जाऊ का? आता काय वाटत नाही रे, पहिला वैता घ्यायचो. गडगडे, दुर्गावाडी व पारवाडी की मार्केट गे किल्ले रायगड. म्हणजे हा कुठे जातो रस्ता? हा असा का? पण पावसात नाही ना जागा. अच्छा. गावी मी टोटल ना बरोबर 5 वर्ष होतो. पण 5 वर्षात ना एकदाच आपण सोनगडावर गेलो होतो ना, बरोबर एकदाच. ते पण फॅमिली पिकनिक. हा येऊ नंतर गेलेलो. काय होतं हा कुठे टाकलेलं बघितलेलं बघा. 5 वर्षापासून फक्त मी एकदा गेलोय. समजून जा, टाइमच नव्हता रे. तो कोल्हापुरात जाणार रोड, पण अजून काम कंप्लीट होत नाही. अच्छा, ते कधी होईल? हे रस्ते आहेत तसेच आहेत अजून पण. रस्त्यांची कामं नाही होते. नदी दाखवतो. जेव्हा म्हणजे शाळेत होतो ना, तेव्हा इकडून याला एवढी भीती वाटत आहे. आणि इथं पाणी, काय स्कूल लाईफ, तेव्हाचा सीन दाखवतो. म्हणजे तेव्हा लय भीती वाटायची, पण आता काय एवढं वाटत नाही. पण तेव्हा पाणी एवढं भरायचं ना बाबा, लय बेकार. आणि आम्ही ज्या शाळेचे म्हणजे दुसऱ्या ब्रिजवरून जायचं तिथून पण बेकार सीन होता. बट इथला सीन दाखवतो तुम्हाला. बघा हा जायचा रस्ता जसा आहे तसाच आहे, अजून चेंजेस नाही झाला. 5-6 वर्ष झाले. बघा इथे जास्त पाणी नाही, बट जेव्हा ते असं म्हणजे इथं ना जवळ पाणी असेल जवळ, आणि इथं काहीच दिसायचं नाही. जे दिसते ना दगडी वगैरे, झाडं वगैरे, काहीच दिसायचं नाही. ते त्याच्यावरसून पण पाणी जायचं पहिला. हे आहे तसेच आहेत रस्ते. तो ब्लॉक भारी होतो. माहिती आहे शाळेत. चला हळूहळू आलो मी. आता बरोबर 20 ते 25 मिनटं लागले. आणि पाऊस पण नाही नशीब एवढा, की नाही तर काल येणार होतो बाजारात. बट एवढा पाऊस होता नॉनस्टॉप, घरातून निघायला वैताग आलेला. बट आलो आता. जसा पाऊस पण नाही बघू शकतो मी. तर त्यामुळे आता 20 ते 25 मिनटं चालत यायला लागले. पण काय वाटलं नाही. जर एकटं येणार ना तर लय वाट लागणार, म्हणजे बोरिंग होणार. बट सोबत कोण असलं ना काय एवढं वाटत नाही. बोलता कधी पोचतो ते पण नाही समजत. तर आता मला बाजार दाखवतो, काय काय घ्यायला ते पण दाखवतो. तो पूर्ण बघा ब्लॉग. चला आलोय आता, जस्ट पोचलोय प्रॉपर बाजारात. कौन होते रे? फैन भाई के फैन है भाई. दहशत देखो भाई, दहशत हो रहा है भाई का. आलो तर नाश्ता करायला, म्हणजे घरातून निघालो चहा आणि फरसाण खाल्लेला. भरपूर टाइमनंतर मी आलोय बाजारात. तर थोडा पहिला नाश्ता करून नंतर बाकी काय घ्यायचं ते घेऊ. मला पण जाम भूक लागली आहे भावाला.
तर जे काय पाहिजे ते मागव जाम, म्हणजे मला पण भूक आहे. भरपूर दिवस काय खाल्लं नाही, वडापाव नाही खाल्ला, समोसा नाही, बट गावची टेस्ट आहे ना ती वेगळी आहे, ते दाखवतो तुम्हाला. स्टार्ट केला आम्ही पॅटीसपासून स्टार्ट केला आहे, बघू आता कुठपर्यंत संपतो. ही चटणी ना, या चटणीला भरपूर भारी टेस्ट आहे, म्हणून ही चटणी लय आवडते आणि इथले टेस्टच वेगळी लागते ही चटणी आल्यावर. वडापाव असेल ते, भजीपाव असेल ते, पॅटीस असेल ते, पुराव बंधू. तर आपण मागवले वडे, फक्त वडे. पाव खाण्यात मजा नाही, गरम आहे भाव. स्पेशल म्हणजे इथली कांदा भजी, जाम जण कांदा भजी मगाशी आणलेली आणि आल्या आल्या लगेच संपली. 2 वडे दे. सगळं झाला नाश्ता करून मस्तपैकी, आता आले मस्त गरम चाय. कोण कोण कांदा भजी कोणाकोणाला चाय आवडते प्लीज कमेंट करून सांगा. सगळं संपलं, 2 मिनटं येते, 2 मिनटं सगळं संपून जातं, एवढीच गर्दी आहे, बसायला जागा नाही. नशीब आम्ही लवकर येऊन जागा पकडली. चला फायनली शॉपिंग वगैरे झाले, घेतलाय, जास्त काय घ्यायचं नव्हतं, भरपूर घेणं होतं पण इथं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बाई. तर चला फायनली जे सामान घ्यायचं होतं, काय आणलं नव्हतं मुंबईवरून, इथे येऊन सगळं घेतलं आहे, कारण की येताना गर्दी पण भरपूर होती आणि सगळं घेतलं यावेळी, म्हणजे खायला बियायला सगळं घेतलं आता. बट जे फटाके घेतात ना लहानपणी, जेव्हा एवढी हे होती ना, म्हणजे जेव्हा मी तर गावी होतो ना तेव्हा फटाक्यांसाठी जाम पागल होतो, बट आता काही मजाच नाही राहिली, इच्छाच नाही होत आता ते फटाके घ्यायचे, परत हे करायचं, त्यामुळे बोला जाऊन दे. तर खायला घेतलं आणि खायला घेतलं ते इम्पॉर्टंट मेन म्हणजे आम्ही कॅश आणली नव्हती, सगळे पैसे माझ्या अकाउंटला होते. बट एका ठिकाणी वडापाव खाल्ले, बट तिथं भूक लागलेली, भरपूर काका खाल्ला. नंतर जो प्रॉब्लेम झाला ना भाई, पेमेंट करताना नेटच चालत नव्हता. कसा एका खाल्ला तिथे पैसे भरले नेटनी, म्हणजे नेटवर्क आला, जीपेनी केले. नंतर परत जे सामान घेतलं ना तेव्हा पण एकदम भारी सीन झाला, होतच नव्हता. मग शेवटी गायत्रीला मेसेज केला, भाई पेमेंट कर, मग केला त्यांनी लगेच. तर थँक्यू सो मच. आता चाललोय चालत परत घरी, जसं झालं तसंच चाललोय. आलो आता आपण अर्ध्या रस्त्यावरती घरी पोहोचणार आहे. मी तुम्हाला एक रस्ता दाखवतो, तिकडे जाऊ का नको यावेळी ते समजत नाही, तर कमेंट करून सांगा इथला ब्लॉग पाहिजे का तुम्हाला. चला तर बघा, इथून तुम्हाला लांब लचक तो डोंगर दिसतोय ना, तिकडे दरवर्षी जातो, बट यावेळी तर जाणार आहे, बट बघू चान्सेस कमी आहेत. जर तुम्ही बोलले ना कमेंटमध्ये की इथला ब्लॉग पाहिजे ना, बघा ह्या डोंगरावरती जायचं आहे, या डोंगरावरती झालेलं आहे, आतमधून जावं लागतो. बट आय होप जर तुम्ही कमेंट करून सांगितले हां इथला ब्लॉग पाहिजे, बघू किती जण कमेंट करतात. बरं जेवढे जास्त कमेंट तेवढ्यांना म्हणजे जाणार मी त्याच तिकडे. तर कुठेतरी आरती चालू आहे, पूजा आहे थिंक, म्हणून बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल. इथं ना भरपूर आहे, म्हणजे इथं तुम्हाला इथं वाटणार पण नाही, इथं टुर्नामेंट होतात. इथं एकदा टुर्नामेंट झालेली, हा जो पूर्ण ग्राउंड आहे ना इथं होतात मोठे टुर्नामेंट. इथं मी एकदा पण नाही खेळलो, तेव्हा मी लहान होतो हा, त्यामुळे तेव्हा जास्त खेळलोच नसेल. तर फायनली पोचलोय घरी. गेलेलो किती वाजता आपण, काय आयडिया आहे का? 10:30 नंतर गेलेलो आणि आता वाजले किती 12:42, बरोबर 1 वाजलंय. नशीब जाताना पण पाऊस नव्हता एवढा आणि येताना पण पाऊस नाही. चला आता सध्या प्रॅक्टिस चालू आहे, समजून घ्या जरा. मी चकी वाजवणार, कशी वाजवते ते सांगा. मॉडर्न स्टाईल घे, मॉडर्न स्टाईल. मॉडर्न माझ्याकडे काय नाही. मी काय बोलतोय, जो फास्ट वाजू कर, मी फास्ट वाजू कर. Thank you.
असले काय मग बोल की बाय मागा वाजतो या माझं पण असंच वाटतं. एक टेकवाले म्हणजे मी ह्याच्यात रिदम तोडणार नाही लागणार नाही. अरे, तू कोकडे तर आवाज जाते, बरोबर आहे. असा चलत राहणार ते तारा. आता दुसरं गाणं आहे. एक झाली नाही. सही आहे ना? एक झाली पहिल्यापासून शेवटपर्यंत. एक वारकरी आणि फास्ट. हे असं वाला काय हा? पुढे तो जातो बुवा. हे असं वाला तो आपण करू. हा, या पण चालतो एकच धरूचा गणपतीचं कलर घे मस्त की नवीन चाली. नवीन चाली होती घटना नाही जुने चालू अजून कंटाळ येतो तू मेसेज वगैरे जातो ना दुसरं पण तो जातो ना त्याच्यामध्ये दोघांची चाली वेगळी असतो सेमच सिद्धूची तुझी चाली हो आणि दोघं एकच पण खेळतात काय पद्धतीने फास्ट असतो वाटतं मला. अरे तो त्यानं काय केलं ना फास्ट गाणी घेऊन म्हणजे दिलेली येते कारण माका खूप सायलेंट आवडतो हा सायलेंट तसं सांग. आवडतं ती गाणी घेते पण आता तुका आमचा आवडता तो वाजतो. आणि एका शो धरून तर कसं पट्टीचं लागतो लोक. एवढं शिकायला असं मागं शिकवलं. हे या इथे आहे. या इथं दीडता दिलता. आज येत नाही. हे या माझ्या मनात आम्ही आज एकदा या शिकले मास्टर गेले तर चला फायनली मित्रांनो आजचा जो दिवस होता तो पूर्ण संपलेला आहे आणि तुम्हाला आजच्या दिवसातला हा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. आज चक्की वगैरे वाजवली तबला वगैरे वाजवला तर आय होप तुम्हाला आजचा जो व्लॉग आहे तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा असे डेली व्लॉग. तर गुड नाईट सगळ्यांना. आता झोपते भरपूर दिवसभर फिरलो वगैरे त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट बाय बाय. भेटू आता पण पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.